सरांवर आपण गाणं बनवलं गिरीश सर सरांवर. आणि उमेश उमेश सर. सर. ओ जोडीवर ह्या जोडीवर झालं तर त्या जोडीवर एक गाणं आहे. वा वा. देऊळ केला वळूबी केला हायवेला गाडी यांची लागली मसाला वाला सिनेमा यांचा पुणे पावनचा हाच एक वाली यांचं पुण्यात शूटिंग पुण्यात कास्टिंग सगळं पुण्याच्या हवाली रिलीजची डेट आली, मुंबईची आठवण झाली. रिलीजची डेट आली, मुंबईची आठवण झाली. रिलीजची डेट आली, आता का मुंबईची आठवण झाली. रिलीजची वेळ आली, मुंबईची आठवण झाली. रिलीजची वेळ आली, मुंबईची आठवण झाली. क्या बात आहे. त्यांना विचारूया कसं वाटलं गाणं. क्या बात आहे. मला सगळ्यात आता का हे आवडलं. फारच छान. तर आज अजय अतुल इथे आलेले आहेत आणि संगीतामधले ते देव आहेत, बादशाह आहेत. प्रत्येकाला असं वाटत असतं की अजय अतुल सारखं आम्हाला काहीतरी करायला मिळावं, ॲटलिस्ट एखादं वाद्य तरी वाजवायला मिळावं. अजय सर, अतुल सर आणि आपण सगळ्यांनीच मुंबईच्या ट्रेनमधून प्रवास केलेला आहे. की ती तिकडे टेन्शन असतं, गर्दी असते, उकाडा असतो, सगळ्यांनाच माहिती आहे. आपण वैतागलेलो असतो की कधी एकदाच घरी आपण लवकर जातोय. पण त्याच गर्दीमध्ये कधी कधी आपल्याला सुंदर गाण्यांचे सूर ऐकू येतात, कधी कधी वाद्य वाजलेली ऐकू येतात आणि असं वाटतं की एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा हे कोण आनंदी लोक आहेत जे सगळ्यांमध्ये आनंद वाटत आहेत. असेच काही विशेष कलाकार या मंचावरती आज येणार आहेत. बघूयात त्यांचा आगळा वेगळा परफॉर्मन्स. तर मी विनंती करतो की या कार्यक्रमासाठी आपण समोर स्थानापन्न व्हावं. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा अंदाज आरशाचा
वाटे खरा असावा बहुतेक माणसाचा बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा अंदाज आरशाचा वाटे खरा असावा अंदाज 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 जुबा में उठकर जुबा से काम लेता हूँ खुदा के बाद मैं मोहम्मद का नाम लेता हूँ कि भर दो झोली मेरी या मोहम्मद लौट कर मैं ना जाऊंगा खाली भर दो झोली मेरी या मोहम्मद लौट कर मैं ना जाऊंगा खाली भर दो झोली मेरी या मोहम्मद लौट कर मैं ना जाऊंगा खाली खाली लौट कर मैं ना जाऊंगा खाली कुछ नवाजों का सदका था हो कुछ नवाजों का सदका था हो दर पे आया बन के सवाले भर दो झोली माता जी भर दो झोली नबी जी भर दो झोली मेरी सरकारे मदीना लौट कर मैं ना जाऊंगा खाली वा 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 जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सगळ्या कलाकारांसाठी. माणूस कुठलाही असला तरी पोटाची भूक ही सेमच असते आणि जेव्हा भूक लागते तेव्हा परिस्थितीमुळे बऱ्याच वेळेला हात पुढे सरसावतात पैसे मागण्यासाठी. पण तेच हात जेव्हा या वाद्यांवरती पडतात तेव्हा असा वाद्यवृंद बनतो. या वाद्यवृंदाचं नाव आहे स्वराधार. वर्षानुवर्ष ही सगळी मंडळी रेल्वेमध्ये आपली कला सादर करून आपला उदरनिर्वाह करत होती. पण या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम केलं एका महिलेनं, ज्या आज इथे उपस्थित आहेत. हेमलता तिवारी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. अजय सर काय सांगाल? अप्रतिम वाजवलं मला तुमचं तर आता तुम्ही जी कवारीपासून सुरुवात केल्यानंतर तो खूपच जास्त आवडलं. खूप छान वाजवलं आणि आनंद वाटण्यापेक्षा मला असं गदगदत होतं. मी तुमच्याकडे पाहत होतो तेव्हा मला खूप छान वाटत होतं. आणि थँक्स लॉट फॉर दिस अमेझिंग ट्रीप. यांनी एकत्रितरित्या जे काही आता परफॉर्म केलं ना ते फिनॉमिनल आहे. खूपच कमाल आहे. तुमच्या मनामध्ये जर का काही संदेह असेल किंवा तुम्हाला डाऊट असेल आपल्याला कसं जमतंय काय जमतंय तर तो सगळा काढून टाका. आणि जे काय कारण आम्ही पण कुठे शिकलेलो नाही आहोत आणि तुम्ही अप्रतिम आहात. खूप सुंदर करताय तुम्ही.